तर हार्वेस्टिंगला माल आहे अजून या आठवड्यात. बर. तर म्हटलं मग एक कॉल करावं. काल कॉल झाला होता पण तुम्ही कामात असल्यामुळे नाही समजा जेवढे घेता. फोन आले तेवढे ना, सगळ्या रात्री 11 पर्यंत बोलत होतो. हा हा हा. पण त्यात जे नाही लागले ते मी फक्त ट्राय केले आणि सोडून दिले. बरोबर हा. हो 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 हो. हम्म. तर मग काय करायला पाहिजे कसं करायला पाहिजे? सध्या तर मार्केट थोडासा रिवर्स आल्याने वाटतंय. तेव्हा पहिली गोष्ट, जो दिवस आहे त्या संघर्षाला आपल्याला सामना करून तो माल बाजारात आणावाच लागणार आहे. हो हो. पण त्याचे जर दिवस जास्त झाले, हा. तर जर माल ओव्हर झाले तर तिची जरी झाली तरी रेट मिळत नसतो. बरोबर आहे हा. तर त्यासाठी आता तुमचा माल अजून कडक आहे हा आणि अजून 4-8 दिवस तो थांबू शकतो. त्याला विरळून विरळून मग पुढे जो राहिलेला अजून वाढू शकतो दिवस. हा हा. हा बरोबर. हा. कारण मालाची क्वालिटी चांगली आहे तुमची. हो. भले तुम्हाला असं वाटलं की बा जागेवर ग्राहक येते हा. आणि मार्केटला काय आहे, ते एकदा मोकळं बघायला वाटलंच तर. चालू आहे विचार मार्केटलाच येण्याचं मोकळं एक दिवस. हो हो. गाव कुठलं तुमचं? नेवासा, अहिल्यानगर. अच्छा, अहिल्यानगर. मग तुम्हाला हम्म. सोयीस्कर कुठलं मार्केट असेल? आपलं का पुणे आणि नाशिक आहे आपलं. आणि सोयीस्कर आम्हाला पुण्याचे. आपण गेल्या वर्षी पूर्ण माल पुण्यातच बरं ठीक आहे नाशिक ना. पुण्यालाच विकला. हो, पुण्यासारख्याच क्वालिटीचा माल आहे तुमचा. हम्म. आणि तिसरं मार्केट आहे आपलं इंदापूर. पण तुम्हाला हा हा. सोयीस्कर 2 मार्केटमध्ये पुणे जर चॉईस केलं, तर हम्म. सध्या आपण बुकिंग करूनच माल बोलावतोय. हम्म. कारण मधल्या काळात जागा कमी झाल्यामुळं जिथं सिलेक्टेड माल पुण्याला बोलावतो आणि बाकीचे इंदापूर, नाशिककडे पण आपण ग्राहक वळवलेला आहे. हो पण हो. सिलेक्टेड मालाचं जे ग्राहक आहे ते पुण्याकडे आहे. बरोबर तर हा. त्यासाठी तुम्हाला एकदा मोकळं या. हम्म. मोकळं येऊन अंदाज घ्या आणि हम्म. मग शक्य असेल त्या हिशोबाने तुमचं विरळणी चालू करा. चालन. तरी हां. पण थांब ह्या आठवडाभर जर थांबलं पूर्ण हां, तर थांबा ना. पुढल्या आठवड्यात काय मार्केटची काय परिस्थिती हे वाटते बघा, बरं पहिली एकंदरीत? गोष्ट, आजही मार्केट आज हललेलं आहे. 10-5 रुपयाची वाढ झालेली आहे. पण जशी हा. वाढ झाली आणि जर थांबलेले परत मार्केटमध्ये आले हम्म. आणि परत मंदी गेली, तर हे गणित आपणच पलटी करणार आहे. आपण ते बुकिंगचं मी बघतो ना व्हिडिओ कंटिन्यू, तर बुकिंग पद्धत म्हटलं मग त्या हिशोबाने कसं करायला पाहिजे? लोक, मी माझ्या दुकानाची कॅपॅसिटी घेते. तुम्ही तुमच्या पोटाची कॅपॅसिटी घेते. बाबा 1 भाकर खायची का अर्धी खायची हे तुमच्या पोटाला माहिती आहे. बरोबर तुमच्या बरोबर. पुढं जर मी 4 भाकरी आणून ठेवल्या, तर तुम्ही हा. मग त्या खाणार पण नाही. असं वरून हात फिरवसाल आणि उठसाल तिथून. बरोबर बरोबर. तसं त्या ग्राहकांचं व्हायला नको. हा. जेवढी भूक ग्राहकांची आपल्या दुकानात आहे, माझ्याकडे ग्राहक किती उपलब्ध आहे, हम्म. त्याच्यातनं मी किती माल विकू शकतो, माझा कोठा किती आहे, हे प्रत्येक आडत्याने जर ठरवलं, तर हम्म. माझ्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्याची त्याच्या भुकीच्या हिशोबाने माल तोडायला लावले, तर ह्या काही बागा जास्त नाहीयेत. नाही आहेत. बरोबर पण हा. एकदमच काय होतंय, की चला, चला, पळा, 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 नाशिक तिजी आहे, नाशिककडे चला, नाशिकला हा. डाऊन करणार. चला, हा. चला, पुण्याकडे पळा, पुण्याला तिजी आहे, पुण्याला डाऊन करणार. चला नाशिक, सोलापूरला. हे जे आता वादळात जी वाद हे झाले आणि जागेवरच्या व्यापाऱ्यांनी जे रेट पाडून मागणे, हा. तर त्याच्यात सुद्धा आपण रेट वाढवू शकतो का? तर नक्कीच वाढवू शकतो. कारण हो. आपला जर माल चांगला आहे आणि हा. समोरचा ग्राहक जर त्याला डिमांड करतोय आणि ग्राहक हम्म. जर युनिटी करतोय, तर त्या ग्राहकावर अवलंबून न राहता आपलं माल विरळणे, मार्केटला नेणे हम्म. किंवा 4 ग्राहकं वेगवेगळ्या टोकाचे आणून एका दिवशी बोलवणे, "बाबा तुझं काय" आणि विषय फायनल करणे. आपल्याला योग्य रेट वाटला, मोकळं करणे. हो हो पण हो. देत असताना त्या मालाची विरळणी किती प्रमाणात होणार आहे किंवा सरसकट सौदा होणार आहे का? नाहीतर हा. आपण देताना आज मी ज्या बागेत गेलो, त्यातला हम्म. सौदा झाला आणि नंतर तोडायला गेला तर विरळणी जास्त झाली. हा त्यांनी हा एक हा. गाडी दिली, "बाबा आता तुझा माझा राम-राम." पण बरोबर. ह्याच्यामध्ये दुसऱ्याला दिलं, तर दुसरा म्हणला, मला हेच चालेल." हम्म. मग जर कोण नाक कापून देणार असेल, तर राहिलेल्या उर्वरित मालाचे आपले पैसे बनणार आहेत का? हे आपण नाही पाहिलं पाहिजे. नाही. बरोबर हा. थोड्या स्पॉटसाठी जर बाजार फळं बाजूला काढत असेल, तर हा काय माल कुठल्या कंपनीने प्रोडक्शन केलेला नाही आणि निसर्गाची फॅक्टरीत लावलेला माल आहे शेतकऱ्यांनी. बरोबर हा हा. आणि हे ज्यावेळेस समोरच्याला कळत नाहीये, तो हम्म. आपल्याला मालाला नावं ठेवतोय. ह्याच्यापेक्षा वाईट काय? बरोबर बरोबर. आपण इकडे काबड कष्ट करून माल चांगला आणायचा आणि मग ते हां. आता मी पुण्यात पाहतोय, चांगल्यामध्ये थोडासा स्पॉट पण जातोय, सनबर्निंग पण जातोय. हो. त्याला चांगला रेट मिळतोय आणि त्याच्यावर जो ग्राहक जागेवरचा आहे, तो रेट हा. ठरवतो, की पुण्याला असं गेलं, मुंबईला असं गेलं, नाशिकला असं गेलं, सोलापूरला असं गेलं. त्याच्यापेक्षा तो काय घेतोय आणि मार्केटला काय विकलं जाते, विकलं जाते हा. त्याच्यातनं आपला फायदा जागेवर की मार्केटला, बर. हे तपासणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये गडबड न करता तुमच्या मालाला जोपर्यंत टायमिंग आहे, हो तोपर्यंत 4 दिवस आपल्या हातात आहेत. बाबा हा. टिपका येत नाही, काय नाही, तर उद्या तेले आला, टिपका आला, काय तो गडबडला की माणूस पटकन देऊन टाकतोय. हो. आता मी तुम्हाला जे फोटो पाठवलेत ना, हं.
ती परिस्थिती पूर्ण भागात आहे. माल अतिशय चांगला आहे तुमचा. हीच क्वालिटी ठेवण्यासाठी माल विरळणे हा. आणि विरळून माल काढणे, हम्म. तुम्हाला ह्याचे पैसे बनवता येतील. पण माल अजून कच्चा आहे, एवढी गडबड वाढण्यासारखा पण नाहीये, पण चांगला वजनही वाढणार आहे आणि कलरही हा. वाढणार आहे. हो हो हो. हम्म. पण मी तेच म्हटलं, म्हणजे माल कच्चा आहे आपला अजून 15 दिवसांनी सरासरी, जास्तीत जास्त आपण त्याला मी 15 दिवस ठेवू मी शकतो. तेच म्हणतोय 15 दिवसांनी असेल ना, ज्यावेळेस तुम्ही 15 दिवसाच्या अगोदर 10 दिवसांनीच विरळणी चालू करा. तो हा 15 दिवसाचा आहे, उर्वरित राहिलेला 25 दिवसांनी तोडा ना. हा. मग जो फक्त मग 15 दिवसाचा आहे तो अलीकडे घ्या आणि 15 हम्म, दिवसाच्या ऐवजी अजून 10 दिवस पुढे जा, हम्म, हम्म. की जेणेकरून माल आपला परिपक्व होऊन ओव्हर होऊन आपल्याला रेट कमी नको मिळायला. हम्म, हम्म. योग्य लेवलवर तोडा. चालेल. हो हो. हो, हो. काळजी करू नका. जे होईल ते रेटमध्ये आपण एक तर जागेवर देताना सुद्धा विचारपूर्वक चांगल्या रेटमध्ये देऊया. नाहीतर मार्केटला सुद्धा चांगले पैसे घडवूया ही मानसिकता ठेवा. कुणावरती अवलंबून तुम्ही राहून झाडं लावलेली नाहीत. तुम्ही स्वनिर्णय लावलेली आहेत आणि जे होईल त्या निर्णयाला सामोरं जाण्याची क्षमता ठेवलेली आहे त्यावेळेस. हो, बरोबर आणि बरोबर. मग त्यांना जर ते 2 वर्षापूर्वी लावताना ते कोणाच्या गिऱ्हाईकाचा विचार नाही केला आणि हा आला आणि तो गेला आणि हा. त्याने असं केलं आणि त्याने तसं केलं. आलं फळ ज्याच्या नशिबात आहे त्याच्या नशिबात जाणार आहे खायला. बरोबर बरोबर. हां, काळजी करू नका. पैसेच बनणार आहेत. चालेल. हो. हं. मग हो हो. चालेल. मी परत माल घेऊन निघल्यास नंतर एक मेसेज टाकून देईन तुम्हाला मला मेसेज माल घेऊन. करा. हं. माझ्याकडनं रिप्लाय आला तर अतिशय चांगलं. नाही आला तरी मला जास्त फोनवर बोलता येत नाही. त्यावेळेस एखादे 4-2 फोन राहून जातात. हो हो. नाही, त्यावेळेस 99.99 सर माल पुण्यालाच येणार, कारण मागच्या वर्षीचा अनुभव घेतलाय ना मी. हां. मालाची शॉर्टिंग पण चांगली आहे. बरं, चांगल्या मालाला चांगलाच भाव आहे. बरं. साईज जरी समजा आपली साईज जरी 2 शेतकऱ्यांची एक जरी असली, तर हं. ज्या मालाची क्वालिटी, येस. चमक, फिनिशिंग, कलर फिनिशिंग. सगळा चांगला आहे, त्याला चांगलंच मार्केट आहे. हे बघा आता तुम्ही मार्केटचा अनुभव घेतला आणि मार्केटिंगची भाषा तुम्हाला समजलेली आहे, तर हो तुमचे हो. पैसे बनवायला तुम्हीच कारणीभूत आहात. तुम्ही योग्य वेळी योग्य डिसिजन घेतलं, तर हो. ₹4 हे मार्केटिंगमध्येच वाढत असतात. हो. फक्त एक फोन करून तुम्हाला विचारायचं एवढंच, कारण का पुढं मार्केट स्टेबल राहतील का कमी होतील बुवा, मग त्या हिशोबाने तर आपल्याला माल. मला मला पुढं लय पाहण्यापेक्षा आजचा दिवस आता माझा काढणीचा आहे. त्या दिवशी मला निर्णय घ्यायचा आहे. तोपर्यंत तुम्ही थांबू शकता. हो पण हो तुम्ही हो. पुढं वाढणार आहे आणि महिनाभर आपण किंवा 15 दिवस तोपर्यंत मालच टिकत नाही. टिकत नाही. बरोबर ना. त्यावेळेस तुम्ही थांबून बी उपयोग नाही ना. थांबून पण उपयोग नाही. बरोबर. जोपर्यंत तुमच्या हारात आहे बाग तुम्ही ठेवा आणि असं हं. वाटलं की आता हे लय जागेवर पडून मागतायत किंवा हां, आपल्याला जागेवर योग्य मागतायत, तर हां. तो निर्णय करण्यासाठी फक्त मोकळे या. हो, 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 हो. आलं लक्षात. हो. आणि एकदा माल पुण्याला आणायचा असेल तर तो बुकिंगचा नंबर आपल्याकडे YouTubeला आहे किंवा हं. त्याच्यावर बुकिंग करून या. चालेल, चालेल. हो, हो, हो. हां, हां, हां. चालेल. काही थँक यू अडचण सर. नाही. काही अडचण आली मला फोन करा. पण अपेक्षा धरू नका शेठनी माझ्याशी एवढा वेळ दिला, परतही एवढा दिला पाहिजे. मला हं. जसा वेळ मिळतो तसं बोलतोय कारण फोन कंटिन्यू बिझी आहेत. हो, हो. कंटिन्यू मी बोलतोय आणि माझा घसाही बसून जातोय. परत बरं. दुकानात बी समोरासमोर बोलावं लागतं, निलाव करावा लागतो. तर याचेच तर म्हणजे हे तुम्ही जेवढं मानसिक जे त्रास घेताय ना, याचंच फळ आहे सर हे शेतकऱ्यांना पण आणि तुम्हाला पण असं आहे ते. तुम्ही एवढे शेतकऱ्यांसाठी झगडतात रात्र निम्या रात्रीपर्यंत फोनवर. शेतकऱ्याला योग्य मार्गदर्शन करतात. याच्यातच आम्ही लय समाधानी आहे. याच्यातूनच आम्हाला सगळं समजतंय मार्केटमध्ये काय परिस्थिती आहे. नक्की, नक्की. कारण हो, शेतकरी आपला आत्मा आहे. ज्यावेळेस समजून प्रत्येक व्यापाऱ्याने केलं ना, तर शेतकऱ्याला वाईट दिवस येणार नाहीत. शेतकऱ्याला कुठेतरी चुकीच्या लेव्हलवर डिसिजन घेण्याचे आपण वाचू शकतो का? हा माझ्यासारख्याने जर प्रयत्न केला, तर हो. कदाचित माझ्यामुळं 4 कुटुंबामध्ये 4 पैसे चांगले येण्यासाठी आणि त्यांचं वैभव वाढवण्यासाठी माझा नक्कीच श हातभार लावावा. 100% 100% आहेच सर. हां. कारण तुम्ही जर तुम्ही स्वार्थ बघितला असता, तुम्ही म्हटलेच नसते शेतकऱ्याला, तुम्हाला बांधावर जर योग्य भाव भेटत असला, तुम्ही देऊन टाक. हो. हां, त्याच्यामुळे तुमचा यात कुठलाही स्वार्थ नाहीये. निस्वार्थी भावाने भक्ती चालू आहे. देशभक्ती म्हटलं तरी चालेल. हां, मी आजच एका बागेत जाऊन आलो. त्यांना ते हां, जागेवर रेट गेला. तो त्यांचा सन्मान करून आलो आणि त्यांना हां. सांगितलं, "बाबा हा रेट आज खाली ढासळलं म्हणतायत, पण हं, तुम्ही खूप चांगला दिलाय." आणि त्याचा संदेश इतरांपर्यंत पोहोचला तर शेतकऱ्यांना बी कळतंय, की बाबा हे कोणी कमी मागू, जास्त मागू. पण हं. आपण जर ताणून धरलं तर आपल्याला योग्य रेट मिळतो. नाही मिळालं तर मार्केटिंगमध्ये आपण एकदा पाहिलं पाहिजे मोकळं येऊन. बरोबर आहे, बरोबर आहे. हो, हो. हं. सर येतोय आम्ही 1-2-3 दिवसात येतोय मार्केट बघायला समजा. या यायची तर गरजच नाहीये. हं, हं, खात्रीची हं. आम्हाला न येताच योग्य काय भेटेल ते भेटणार, योग्यच भेटणार. काही तिथं अडचण काय नाही. असं हं. माल बघूनच रेट ठरले जाणार तिथं, त्याचा नाही विषय काही. हं, पण हं, हं. चला एक भेटला वेळ तर येऊ. नक्की, नक्की या ना. आलंच पाहिजे. हो, हो, हो. चालेल. हो, हो, हो. डांगे गाव कुठलं?
कवठा गाव आहे सर. ठीक आहे, ठीक नेवासा आहे, तालुका. हो. ठीक, ठीक आहे. हो. काही अडचण नाही, या. हो. हो. थँक्यू सर. वेळेत वेळ काढून फोन आवर्जून करून पूर्ण मने शंकेचं निरसन झाल्याबद्दल धन्यवाद सर. बरोबर, बरोबर. का आपण आपली आपण शेतकरी कुटुंबातले आहोत. भले मी हो. आडत्या म्हणून असेल, तुम्ही शेतकरी म्हणून असेल, पण आपण शेतकऱ्याची नाळ जपली तर शेतकरी आपल्याला डोक्यावर घेणार आहे. शेतकऱ्याला जर तू साडीभावना केली किंवा लय हा. माझ्याकडे पैसा आलाय म्हणून मी माझ्या कामगारालाच बोलायला लावलं, तर हा. तो हा. जास्त काळ त्याचा बिझनेस चालत नसतो. ही मला त्याची जाणीव आहे. बरोबर, बरोबर सर. हं. बरोबर. हो. चालेल, चालेल. या, हो. भेटूया नक्कीच. हो. 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 ठीक, ठीक. थँक्यू सर.